नमस्कार, आपण पाहत आहोत PBN महाराष्ट्र न्यूज। जळगाव अन्न सुरक्षा पथकाने पाचोरा येथे धडक कारवाई करत 4,98,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून सुमारे 4 लाख रुपये किमतीची एक कारही ताब्यात घेतली आहे। या प्रकरणी प्रशांत चौधरी वय 53 वर्ष राहणार पुनगाव रोड पाचोरा यास ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 2 जुलै रोजी पाचोरा शहरात शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाई केली। आशीर्वाद रेसिडेन्सी पुनगाव रोड परिसरात उभ्या असलेल्या MH14 JM 0332 क्रमांकाच्या वाहनाची संशयावरून झडती घेतली असता वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेल्या 4,98,000 रुपये किमतीचा विमल गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला। यासोबतच सुमारे 4 लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले। पाचोरा पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहकार्य केलं। अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत। या कारवाईमुळे पाचोरा शहरात खळबळ उडाली असून अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।